पुणे अहिल्यानगरकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. माळशेज घाटातील करंजाळे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर रस्ता खचल्यानं प्रशासनानं घाटमार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतलाय. यामुळे पुणे, अहिल्यानगर आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान वाहतूक आडेफाटा नारायणगाव खेड चाकण ते तळेगाव MIDC ते लोणावळा ते खोपोली ते मुंबई या पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. प्रशासनानं नागरिकांना विनंती केली आहे की सुरक्षिततेच्या दृष्टीनं अधिकृत पर्यायी मार्गाचाच वापर करावा आणि प्रवासापूर्वी वाहतुकीची माहिती तपासूनच पुढे जावे. माळशेज घाटामध्ये 599 ते 699 किमीच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर रस्ता खचून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. काल दिनांक 26/7/2026 रोजी माननीय कलेक्टर सो पुणे यांनी त्या संदर्भात आदेश केलेले आहेत. तरी सदर मुरबाड साईडला अहिल्यानगरकडून जाणारी जी वाहतूक आहे ती आळेफाटा नारायणगाव चाकण मार्गे वळवण्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत. तरी वाहतूक जे करणार आहेत त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा. 2 मार्ग काहीतरी वाहतूक वळवली आहे, तर नाशिक किंवा मग दुसरं पुणे मार्ग, पुणे चाकण मार्गे. किती दिवस हे बंद राहणार आहे त्यावर काही माहिती? सदर या ठिकाणी सध्या पावसाचा जोर कायम आहे आणि काम करण्यास पण अडथळे तयार होत आहेत. जसं काम आज सुरुवात होऊन जेवढ्या लवकर काम पूर्ण होईल तेव्हा तो वाहतुकीस परत पूर्ववत करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना काही प्रतिबंध आहेत का याच्यामध्ये? यामध्ये स्थानिक नागरिकांना पिंपळगाव जोगा तसेच खिरेश्वर धरण या मार्गे पण वाहतूक करण्यास मुभा आहे. ते त्या मार्गाचा अवलंब करू शकतात. इतर लोक असतील, इतर पर्यटनासाठी येणारे आहेत, त्यांनी सदर मार्ग टाळावा. आता जुन्नर तालुक्यातील अनेक लोक जे आहेत ते मुंबई स्थित आहेत, तर त्यांना जर गावी यायचं असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कुठल्या मार्गाने? मुरबाड मार्गे जे अहिल्यानगर कडे जाणारे वाहतुकीसाठी जे लोक आहेत त्यांनी खिरेश्वर मार्गे जो पर्याय आहे त्याचा मार्ग अवलंब केला तरी काही अडचण येणार नाही. सदर रस्ता हा थोडासा त्या साईडला धोके वगैरे असते, त्याची काळजी करून त्यांनीच वाहतुकीसाठी उपलब्ध आहे तो रोड. या ठिकाणाहून जी तरकारीची वाहतूक होते त्याबद्दल आपण काय सांगू? सदर तरकारी करणारे वाहतूकदार आहेत त्यांना सदर रोडबाबत पूर्णपणे माहिती आहे. त्यांना पण आम्ही आवाहन केलेलं आहे की इतर पर्यायी मार्गाचा अवलंब त्यांनी करावा. तसेच त्यांना खिरेश्वर पिंपळगाव जोगा हा दुसरा पण पर्यायी मार्ग आहे, तो थोडासा खडतर आहे पण व्यवस्थित आहे, त्या मार्गाचा पण ते अवलंब करू शकतात.